मंडळी, काही घटना अशा असतात ज्या ऐकून मन हेलावून जातं. अशीच एक दुर्दैवी घटना सातारा जिल्ह्यातून समोर आली आहे. ज्या घरात नव्या जीवाच्या आगमनाची तयारी सुरू होती, जिथं आनंद, आशा आणि स्वप्नांची चाहूल लागली होती, त्या घरावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळलाय. पत्नीच्या डिलिव्हरीसाठी सुट्टीवर घरी आलेल्या भारतीय सैन्य दलाच्या जवानाचा अपघाती मृत्यू झालाय. काही तासातच त्याच्या पत्नीनं मुलीला जन्म दिला. ज्या बापाचे डोळे मुलीला बघण्यासाठी आतुरतेनं वाट बघत होते, ते डोळे आता कायमचे मिटले गेलेत. क्षणात आनंदाचा क्षण दुःखात बदलला. गर्भवती अवस्थेतून बाहेर आलेल्या पत्नीनं स्ट्रेचरवरून पतीचं अंतिम दर्शन घेतलं. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तो बघून कुणाच्याही डोळ्यात पाणी येईल. म्हणूनच नेमकं काय घडलं होतं, ते शहीद जवान कोण होते, अपघात कसा घडला आणि त्यानंतर काय झालं, सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी निशा हिंगे आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. 32 वर्षीय वीर जवान प्रमोद परशुराम जाधव हे मूळचे सातारा तालुक्यातील दरेगावचे होते. प्रमोद जाधव 2014 साली भारतीय सैन्य दलात भरती झाले. ते सिकंदराबाद, श्रीनगर इथं भारतीय सैन्य दलात सेवा बजावत होते. काही वर्षांपूर्वी त्यांच्या आईचं निधन झालं. वर्षभरापूर्वीच लग्न झालं होतं. त्यांच्या कुटुंबात त्यांचे वडील आणि पत्नी आहे. पत्नी ऋतुजा गर्भवती असल्यानं तिच्या डिलिव्हरीसाठी आणि आपल्या बाळाच्या स्वागतासाठी ते काही दिवसांची सुट्टी काढून 1 जानेवारीला गावी आले. पत्नीला प्रसूतीसाठी साताऱ्यातील साई नर्सिंग होम इथं दाखल केलं होतं. साताऱ्यात आल्यापासून ते पत्नीची संपूर्ण काळजी घेत होते. घरात आनंदाचं वातावरण होतं. पहिल्यांदा बाप होणार, घरात लहान मूल येणार, त्यामुळे ते उत्सुकतेनं बाळाची वाट बघत होते. कुटुंबात नव्या पाहुण्याच्या आगमनाची तयारी सुरू होती. पण नियतीच्या मनात वेगळंच होतं. डिलिव्हरीला काही तास उरले होते. कोणत्याही क्षणी आनंदाची बातमी येणार होती. पण त्याच वेळी काळानं घाला घातला. शुक्रवारी रात्री 8 वाजायच्या सुमारास काही कामानिमित्त प्रमोद जाधव हे आपल्या दुचाकीवरून वाडेफाट्याकडे जात होते. यावेळी पुरुष भिक्षेकरी गृहाजवळ एका आयशर टेम्पोनं त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामुळे ते फेकले गेले आणि पाठीमागून येणाऱ्या दुचाकीवर आपटले. या अपघातात प्रमोद जाधव हे गंभीर जखमी झाले. याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी झालेल्या प्रमोद जाधव यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलं. या ठिकाणी झालेल्या वैद्यकीय तपासणी दरम्यान प्रमोद जाधव यांना मृत घोषित करण्यात आलं. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर दरे ग्रामस्थांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली. या घटनेची माहिती मिळताच गावात शोककळा पसरली. जवान प्रमोद हे एकुलते एक होते. त्यांच्या कुटुंबीय, नातेवाईक व मित्र परिवाराला ही बातमी समजल्यानंतर ते हादरून गेले. प्रमोद यांच्या पत्नीला प्रसूतीसाठी दाखल केलं असतानाच ही हृदयद्रावक घटना घडली. त्यामुळे प्रमोदचा मृत्यू झाल्याचं त्यांच्या पत्नीला सांगितलं नाही. शनिवारी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास प्रमोद यांना एक गोंडस मुलगी झाली. पण मुलीचं स्वागत करण्यासाठी, तिला डोळे भरून बघण्यासाठी तिचे वडील मात्र या जगात राहिले नव्हते. ही घटना कळाल्यानंतर त्यांच्या गर्भवती अवस्थेतून बाहेर आलेल्या पत्नीवर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळलाय. एकीकडं बाळाच्या आगमनाचा आनंद, तर दुसरीकडं पतीच्या मृत्यूचं दुःख, या दोन टोकाच्या भावना एकाच वेळी त्या सहन करतायत. घरात पाळणा हलणार म्हणून आनंदी वातावरण असतानाच घराचा कर्ता पुरुष गेल्यानं या आनंदावर विरझण पडलं. काही तासांपूर्वी जन्मलेल्या चिमुकलीला जग बघायच्या आधीच पित्याचं छत्र हरवलं. ज्या हातांनी आपल्या लेकीला पहिल्यांदा उचलायचं होतं, ते हात आज तिरंग्यात गुंडाळले गेले. त्यांच्या मृत्यूची बातमी कळाल्यानंतर त्यांच्या घरच्यांनी केलेला आक्रोश मनाला धडकी भरवणारा होता. यानंतर प्रमोद जाधव यांचं पार्थिव त्यांच्या मूळ गावी दरे इथं आणण्यात आलं. दरे गावात प्रमोद जाधव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी रुग्णालयातून थेट स्ट्रेचरवरून त्यांच्या बाळंतीण पत्नी आणि अवघ्या 8 तासांच्या चिमुकल्या लेकीला आणण्यात आलं. पतीच्या पार्थिवावर फुलं अर्पण करताना पत्नीच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू आणि त्या निरागस बाळाची शांत झोप, हा प्रसंग अंगावर काटा आणणारा होता. पत्नीसह काही तासांच्या लेकीनं अंत्यदर्शन घेतानाचं दृश्य बघून उपस्थित प्रत्येकाचं काळीज पिळवटून गेलं. या अंत्यदर्शनाचा प्रसंग सर्वांनाच हादरवून गेला. पोलीस दलाकडून त्यांना मानवंदना देण्यात आली. अमर रहे प्रमोद परशुराम जाधव, अमर रहे, या घोषणांनी आसमंत दुमदुमला. यावेळी प्रशासनातील अधिकारी, माजी सैनिक, ग्रामस्थ आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. देश सेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या या वीर जवानाच्या अकाली जाण्यानं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करतोय. सोशल मीडियावर लोक दुःख व्यक्त करतायत. देशासाठी सेवा करणाऱ्या जवानाच्या कुटुंबावर अशी वेळ येऊ नये, अशी भावना नागरिक व्यक्त करतायत.
एकानं म्हटलंय, "देवा का इतका निष्ठुर झालास?" तर आणखी एकानं, "अशी वेळ कोणत्याच पत्नीवर येऊन देऊ नकोस." अशी प्रतिक्रिया दिली आहे. गावकऱ्यांनी, स्थानिक प्रशासनानं आणि सैन्य दलातील अधिकाऱ्यांनी जाधव कुटुंबांच्या दुःखात सहभागी होत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केलाय. वीर जवान प्रमोद जाधव यांनी देशसेवेसाठी आयुष्य वेचलं. त्यांच्या जाण्यानं त्यांचं कुटुंब दुःखात बुडालंय. एका बाजूला देशसेवेचा अभिमान, तर दुसऱ्या बाजूला आयुष्यभराची पोकळी. हे दुःख शब्दात मांडणं कठीण आहे. तरी त्यांच्या कन्येच्या रूपानं त्यांची आठवण कायम जिवंत राहणार आहे. हा प्रसंग फक्त एक बातमी नाहीये, तर देशासाठी बलिदान देणाऱ्या जवानांच्या कुटुंबांच्या वेदनांची जिवंत साक्ष आहे.